एक फलंदाज 19व्या डावात 98 धावा करतो. बघा, त्याने टोटल किती डाव खेळले माहिती आहे का? 18 डाव खेळले. नंतर त्याचा 19व्या डावाला या डावामध्ये त्यांनी 98 धावा केल्या. ठीक आहे. त्यामुळे त्याची सरासरी 4 ने वाढते. आता बघा, मला सरासरी जर 4 ने वाढवायची आहे ना, समजा माझी आधीची सरासरी समजा X होती. म्हणजे त्याने अंदाजे प्रत्येक गेममध्ये ना, प्रत्येक मॅचमध्ये त्यांनी x धावा केल्या होत्या. ठीक आहे. आता मला जर सरासरी 4 ने वाढवायची आहे, म्हणजे प्रत्येक गेममध्ये मला 4-4 धावा वाढवाव्या लागणार. बरोबर. आणि ह्या 4 धावा कुठनं येणार? या 4 धावा येणार या 98 रनमधनं. आता बघा, टोटल 19 गेम आहेत. पहिले आपण या 18 गेमचा याला आपल्याला 18 गेमला किती धावा द्याव्या लागतील बघा. 18 गुणिले 4 18 चोक 72 आपल्याला माहितीच आहे. म्हणजे 98 पैकी 72 धावा इकडे गेल्या. मग याला किती धावा राहिल्या माहिती आहे का? 98 मायनस 72 करा. याच्याकडे राहिल्या 26 धावा. आता या 26 मधनं ह्या नवीन नवीन धावा आहेत. -4 केल्यानं आपण तर किती आपल्याला भेटतात? 22. म्हणजे त्याचा आधीचा ॲव्हरेज 22 होता. 98 त्यांनी नवीन म्हणजे टोटल मॅच 19व्या मॅचमध्ये 98 धावा केल्या आणि प्रत्येक 22 मध्ये 4-4 ॲड झाले आणि त्याचे स्वतःचे पण 22 होते, त्याच्यामध्ये पण 4 ॲड झाले. म्हणजे त्याची सरासरी आत्ताची सरासरी काय आहे? तर आत्ताची सरासरी त्याची 26 आहे.